प्रश्न असा आहे तीन संख्येचे गुणोत्तर किती एकाच 2 दिलं एकाच 2 2 3 आणि 3 4 म्हणजे काय 1/2 2/3 आणि 3/4 असं आहे. सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक आपल्याला किती 36 दिला आहे. तर त्या संख्येमध्ये बरोबर आता आपण पाय ऑप्शन करू शकतो. पण आपल्याला सरळ सरळ जर सोडायचा असेल तर हा लासोई पद्धतीने सोडायचा असतो. कसा लासोई पद्धतीने. तुम्हाला सांग 2 3 आणि 4 खालच्या छेदात काय आहे 2 आहे 2 3 आणि 4 बरोबर 2 3 आणि 4 चा लासोई किती येतो 12 येतो. म्हणजे लासोई याचा किती येतो 12 येतो. मग मी असं म्हणू शकतो त्या संख्या किती दिले 1 2 त्याच्यानंतर काय दिले 2 3 आणि त्याच्यानंतर काय आहे 3 4. मग जेव्हा आपल्याला लासोई आला ना त्या लासोईना प्रत्येक संख्येला गुणायचं असतं. बघ 12 गुणिले 1 आपण असं म्हणतो 12 गुणिले 2 आणि नंतर 12 गुणिले 3. आता इथे किती आलं 12 गुणिले किती आलं 12 भागिले 2 बरोबर ना. ते पण विस्तारण करतात. त्याच्यानंतर 12 गुणे 24 भागिले 3 आणि 36 भागिले 30 भागिले काय आलं 4 आलं. आपण जर इथे काट छेदले याला तर सांगते तर काय आपलं वैसे 12 इथे किती आलं 6 याचा 7 इथे किती 24 भागिले 3 किती 8 येईल आणि 36 भागिले 4 किती येतात 9 येतात बरोबर. आपल्याला विचारलं होतं सर्वात मोठी व सर्वात लहान. आता आपण थोडक्यात आपल्या संख्या आहे संक्षिप्त आपण जे संक्षिप्त रूप केलं का किंवा रेशो ही आपली संख्या आहे पहिली संख्या आहे ही दुसरी आहे ही तिसरी आहे. या संख्या आहे आपल्या इथे काय विचारलं सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक 36 आहे. मग असं सर्वात छोटी संख्या किती 6 आहे आणि सर्वात मोठी संख्या किती आहे 36 आहे. ते सर्वात मोठी संख्या 9 आहे सर्वात छोटी संख्या 6 आहे. दोन्ही संख्यामध्ये गॅप किती आहे 3 चा आहे. पण प्रश्नामध्ये आपल्याला 3 नाही सांगितलं. प्रश्नामध्ये काय म्हणतात तर 36 आहे. या प्रश्नामध्ये सांगितलं ना इथं बघितलं काय सांगितलं शिवाय सर्वात लहान संख्येतील फरक किती सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्येतील फरक 36 आहे. मग इथं आपल्याला समजायला 3 आहे 3 म्हणजे किती आहे 36 आहे. 3 म्हणजे 36 आहे. तर विचारला काय त्यांनी त्या संख्या कोणत्या तर 1 म्हणजे किती असणार आहे 3 म्हणजे 36 तर 1 म्हणजे किती तर फक्त 3 काय भागाकारातच आहे. मला सांग 3 म्हणजे 36 आहे तर 1 म्हणजे